माझं नाव सीमा. माझं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. माझ्या नवऱ्याचे नाव अशोक आहे. ते स्वभावाने खूप चांगले आहेत. असा सुस्वभावी आणि मनमिळावू नवरा मिळणे म्हणजे माझं भाग्यच आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजत होते. आम्हाला आता एक मुलगीही झाली होती. तिचं नाव वैष्णवी असं ठेवलं होतं. अशोक एक चांगले बाबा देखील होते, पण ते कधी कधी विचित्र का वागायचे ते मला समजत नव्हतं. अचानक त्यांना कुठून तरी एक फोन यायचा आणि तो फोन आला की अशोक तातडीने लगेचच घराच्या बाहेर पडायचे. तो फोन कोणाचा आहे हेही सांगायचे नाहीत. सुरुवातीला 1-2दा असं झालं, तेव्हा मी त्यांना काहीच विचारलं नाही, कारण मला वाटलं की त्यांच्या ऑफिसमधून फोन असेल. परंतु ते तातडीनं जात असतील. पण एकदा त्यांना रात्रीच्या 11:30 वाजता फोन आला आणि ते घाईघाईतच लगेच निघून गेले. मला तेव्हा त्यांच्या ऑफिसवाल्यांचा खूप राग आला होता. त्या ऑफिसमध्ये माझा मावस भाऊही काम करतो. त्याला मी एकदा सहजच विचारले की, का रे, ऑफिसमध्ये हल्ली कामाचा लोड वाढला आहे का? तुम्हाला ओव्हरटाईम करावा लागतो का? तर तो म्हणाला, नाही, ऑफिसचा टाईम तर आहे तसाच आहे, पूर्वीसारखाच. त्याचं हे बोलणं ऐकून मला आता जरा शंका यायला लागली होती. एकदा तर अशोक जेवण करत होते. सगळं जेवण मी त्यांच्या आवडीचं बनवलं होतं आणि त्यांना तो फोन आला. तर ते ताटावरून तसेच न जेवता उठून गेले. त्यावेळी मला त्यांचा खूप राग आला होता. एवढं काय महत्त्वाचं आहे किंवा एवढं कोण महत्त्वाचं आहे की त्यांच्यासाठी भरल्या ताटावरून असे जेवण न करता उठून गेले? मी इतकं छान जेवण बनवलं होतं. माझी सगळी मेहनत वाया गेली. मी खूप चिडले होते. अशोक परत आले तेव्हा खूप थकलेले होते. त्यांना थकवा जाणवत होता. ते सारखे एनर्जी ड्रिंक पित होते. तसं ते फोन आला की अचानक जायचे आणि असेच परत थकलेले यायचे. हे त्यांचं नेहमीच होतं. पण मला समजत नव्हतं की ते जाऊन करतात तरी काय. विचार करून माझं डोकं सुन्न झालं होतं. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी, अशोक, त्यांचे आई-बाबा आणि आमची मुलगी असे आम्ही सगळे आमच्या कुलदेवतेला दर्शन घ्यायला जाणार होतो. सगळी तयारी झाली होती. रिझर्वेशनसुद्धा झालं होतं. आम्ही आमचं सगळं सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि इतक्यात अशोकला तो फोन आला. त्यांनी तो उचलला आणि पटकन आम्हाला रिक्षा करून दिली आणि घरी जायला सांगितलं आणि ते कुठेतरी निघून गेले. जे घडत होतं ते माझ्या समजण्याच्या पलीकडे होते आणि कितीही विचारलं तरी ते काही सांगत नव्हते. आम्ही घरी पोहोचलो आणि 3-4 तासांनी अशोक परत घरी आले, नेहमीप्रमाणेच थकलेले. माझी खूप चिडचिड होत होती. मी त्यांच्याशी खूप भांडले, पण ते काहीही न बोलता फक्त सॉरी म्हणाले. मला कसे शांत करायचे आणि माझा राग कसा जिंकायचा हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. म्हणूनच मी त्यांच्यावर जास्त काळ रागावून राहू शकत नव्हते. थोड्या वेळाने मग त्यांनी आम्हाला बाहेर जेवण करण्यासाठी नेले. आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता. मी आणि अशोकने खूप प्लॅन केले होते आणि सगळे पाहुणे बोलावले होते. मित्र, नातेवाईक सगळ्यांनी हॉल गच्च भरला होता. मी त्या दिवशी खूप खुश होते, पण मनात मात्र एक भीती होती. ती म्हणजे तो फोन. मला आता त्या फोनची धास्तीच लागली होती. मी मनोमन देवाचा धावा करत होती की देवा, आता आज तरी तो फोन यायला नको. सेलिब्रेशन मस्त चाललं होतं. सगळे खूप खुश होते आणि केक कापण्याची वेळ आली, परंतु अशोक जागेवर नव्हते. सगळ्यांनी शोधाशोध केली, परंतु अशोक त्यांना कुठेच सापडले नाहीत. मला मात्र पूर्ण खात्री होती की त्यांना तो फोन आला असणार. मी रडकुंडीला आले, मुलीला घेतलं आणि तडक घरी आले. माझा खूप मोठा अपमान झाला होता. माझ्या प्रेमाची, माझ्या भावनांची अशोकला काहीच किंमत नव्हती. त्यांना नक्कीच कुणीतरी माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं भेटलं आहे असाच समज माझा झाला आणि मी बॅग भरली आणि थेट माझ्या माहेरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी
अशोकचा फोन आला आणि ते माझी माफी मागू लागले. पण मी मात्र दुखावले गेले होते. मी त्यांना माफ केलं नाही. मग ते मला घ्यायला आले स्वतः, परंतु मी त्यांच्यासोबत गेले नाही. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कोणाचा फोन येतो आणि तुम्ही कुठे जाता हे सांगण्याचा हट्ट धरला आणि तुम्ही सांगितलं तरच मी येईल असंही त्यांना म्हणाले. मग मात्र ते काहीही न बोलता परत निघून गेले. मला फार आश्चर्य वाटलं. अशोक असे कसे काय वागू शकतात? त्यांना इतकं काय महत्त्वाचं आहे जे बायकोलाही सांगू शकत नाहीत? नक्कीच त्यांचं कुठेतरी अफेअर चालू असणार आणि त्यांना मला सांगायचं नाही असंच मला वाटलं. अशोकचे फोन मात्र वारंवार येतच होते. वैष्णवीसुद्धा त्यांची फार आठवण काढायची. शेवटी माझा नाईलाज झाला आणि मी 15 दिवसांनी माझ्या सासरी परत गेले. खूप दिवसाच्या विरहामुळे त्या रात्री अशोक माझ्याजवळ आले आणि पुन्हा माझी माफी मागू लागले. मीही त्यांच्या स्पर्शाने विरघळले आणि त्यांच्या मिठीत सामावले. आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत असताना तो फोन आला. आता मात्र मी अशोकला मिठीतून सोडायला तयार नव्हते. मी मुद्दामच असं करत होते. पहिल्यांदा तर तो फोन एकदा वाजला आणि बंद झाला आणि मग थोड्या वेळाने पुन्हा वाजायला लागला. मी कल्पनाही केली नव्हती की अशोक माझ्याशी असं वागतील. त्यांनी सरळ सरळ मला बेडवर ढकलून दिलं आणि माझ्या मिठीतून सुटले आणि तो फोन घेतला. कपडे घालून बाहेर निघून गेले. काय करावं मला सुचत नव्हतं. मी पुन्हा दुखावले गेले होते. मी स्वतःला सावरलं आणि मनाशी निश्चय केला की आता या गोष्टीचा छडा लावूनच राहायचं. जर अशोकच्या आयुष्यात दुसरी कोणी स्त्री असेल तर आपण अशोकच्या आयुष्यात थांबायचं नाही असं म्हणून मी त्याच्या ऑफिसमध्ये माझ्या मावस भावाकडून चौकशी केली की ते ऑफिसमध्ये असतानासुद्धा असेच तो फोन आला की निघून जातात का? तेव्हासुद्धा भावाने सांगितलं की हो, तो असाच ऑफिसमधून सुद्धा फोन आला की तातडीने निघून जातो. आता मला दाट संशय येऊ लागला होता. मी ठरवलं की आता अशोकचा पाठलाग करायचा. एका संध्याकाळी मी झोपले होते आणि अशोकचा तो फोन वाजला. फोनच्या आवाजाने खरं तर मला जाग आली होती, पण मी जागेवरून न उठता तसेच पडून राहिले. अशोकने कपडे घातले आणि ते बाहेर गेले. मुलगी झोपली होती, ती काही इतक्यात उठणार नव्हती, म्हणून मीही अशोकच्या पाठीमागे त्यांचा पाठलाग करत निघाले. आणि पुढे जात जात अशोक एका दवाखान्यापाशी थांबले. त्यांना तिथे पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला खूप मोठा धक्का बसला. क्षणभर माझ्या मनात विचार आले की अशोकला तर काही होत नाही ना? का त्यांचं कोणी नातेवाईक इथे आहे? किंवा माझ्यापेक्षा एखादी महत्त्वाची व्यक्ती इथं काम करत आहे, तिला तर भेटायला ते आले नसतील ना? पण मी माझे प्रश्न माझ्याकडेच ठेवले आणि तसेच त्यांच्या मागे मागे गेले. तर अशोक एका रूममध्ये जाऊन कॉटवर झोपले होते आणि त्यांच्या शेजारी एक दुसरा पेशंट झोपला होता आणि अशोकच्या हाताला सुई होती, कारण अशोक त्या माणसाला ब्लड देत होते. मी तशीच बाहेर उभं राहिले. अशोकचं काम झालं तेव्हा ते तासाभराने बाहेर आले आणि मला पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. ते मला म्हणाले, तू इथं काय करत आहेस? तेव्हा मी म्हणाले की तुम्ही मला काहीच सांगत नव्हता, म्हणून मग मी तुमचा पाठलाग करत आले. इतक्यात तिथून जाणार एक डॉक्टर अशोकला हात मिळवून धन्यवाद देऊ लागले आणि दुसरी एक बाई आली आणि अशोकच्या पाया पडू लागली. ती बहुतेक त्या रुग्णाची बायको असावी. ती अशोकला म्हणत होती की आज तुम्ही तुमचं रक्त देऊन माझ्या नवऱ्याला जीवनदान दिले आहे. तुमचं भलं होवो. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही, असे म्हणून ती निघून गेली. मग अशोकने माझी ओळख त्या डॉक्टरांना करून दिली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की अशोक नेहमीच आम्हाला सहकार्य करतात आणि आमचा फोन आला की ते तातडीने ब्लड डोनेट करायला येतात. आजपर्यंत कितीतरी लोकांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत, कारण त्यांचा जो ब्लड ग्रुप आहे तो खूपच दुर्मिळ आहे आणि तो सहजासहजी कुठेही उपलब्ध होत नाही.
अशोकसारखे मोजकीच माणसं आहेत की ज्यांचा हा ब्लड ग्रुप असतो. ते खूप चांगलं काम करत आहेत. आता मला समजलं की तो फोन आल्यानंतर अशोक बाहेर जायचे आणि घरी यायचे तेव्हा त्यांना अशक्तपणा का यायचा. मला आता माझी लाज वाटू लागली होती. मला माझ्याच विचारांची कीव येऊ लागली होती. मी त्यांची माफी मागितली आणि म्हणाले की मला हे तुम्ही आधी का नाही सांगितलं. अशोक म्हणाले, मी तुला सांगितलं असतं तर तू माझ्या प्रेमापोटी मला हे काम सारखं सारखं करू दिलं नसतं, म्हणून नाही सांगितलं. तेव्हा मी म्हणाले की हो, तेही खरंच आहे म्हणा, पण खरं सांगू, आता मला कळलं आहे की तुम्ही किती चांगलं काम करत आहात. माझं तुमच्यावर तर प्रेम आहेच, पण मी हे काम करायला तुम्हाला अडवणार नाही, कारण तुमच्या रक्त देण्याने कुणाचे तरी जीव वाचतो आहे आणि त्यापेक्षा दुसरा आनंद मला कुठलाच होणार नाही. मी खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला आहे, असे मी त्यांना म्हणाले आणि आम्ही दोघे हातात हात घालून घरी गेलो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि रोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.